सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपण आयुष्य आनंदाचा उत्सव हा शिवराज बोरले यांचा पाठ अभ्यासत आहोत. मागच्या पिरियडला आपला जो भाग झाला तो जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला असेल तर आपल्या लक्षात येईल की या पाठामध्ये त्यांनी प्रत्येकाला आनंद कसा हवा असतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला आनंद म्हणजे काय हेच कळत नाही, तो कसा मिळवावा हे आपल्याला समजत नाही आणि म्हणून जीवनात जे अनेक छोटे छोटे आनंद असतात त्याला आपण मुकतो. तर आनंद कसा घ्यायचा, आपण तो कसा मिळवायला पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद आपल्याला कसा शोधता येईल. आपल्याला जर आयुष्य मजेत जगायचं असेल तर आनंदात ते जगता यायला पाहिजे. तर अतिशय प्रभावी आणि सुंदर रीतीने लेखकाने सांगितलेलं आहे. आता या पाठातला पुढचा भाग आपण बघणार आहोत. तुमच्या समोर पुस्तक असेल तर तुम्ही बघा. नंतरचा जो पॅरेग्राफ आहे तो आपण घेऊ की त्या आता लेखकाला पुढे काय सांगायचं आहे. काय म्हणतात लेखक पुढल्या पॅरेग्राफमध्ये? आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा, आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ नसतो, हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ आणि अपवादाचं करून ठेवावं. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसं आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीचे असतात, म्हणूनच ती आनंद घेण्यात अगदी तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती. काय म्हटलेलं आहे लेखकाने या पॅरेग्राफमध्ये की आनंद हा आपला स्वभाव व्हायला हवा. म्हणजे आनंद ही आपली सवयच व्हायला हवी आनंदात राहण्याची. कारण सवय अतिशय महत्त्वाची असते. आपण जशी सवय स्वतःला लावून घेत असतो तसं आपण वागत असतो. आपण जर दुःखात राहायची सवय लावून घेतली तर आपण सतत दुःखात राहू. मग दुःखात राहण्याची सवय न लावून घेता आनंदात राहण्याची सवय आपण लावून घ्यायला पाहिजे असं लेखकाला म्हणायचं आहे. बऱ्याचदा आपण बघा, आपली सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आपल्याला आनंद घ्यायला अजिबात वेळ नसतो. हेच अनेकाचं दुःख असतं. दुःखासाठी भरपूर कारणं असतात आपल्याजवळ. मला असं झालं म्हणून दुःखी आहे, एखाद्याला नोकरी लागली नाही म्हणून तो दुःखी, एखाद्याला त्याच्यापेक्षा 2% कमी पडले म्हणून दुःखी, एखाद्याला एखाद्या महिन्यात पगार कमी मिळाला असेल त्याचं दुःख. म्हणजे प्रत्येकाला दुःखाची अनेक कारणं शोधतो माणूस, पण आनंदाची कारणं मात्र तो शोधत नाही. खरं म्हटलं तर आनंदाची कारणं सुद्धा आपण शोधायला पाहिजे. आनंदाची मोजकीच कारणं आपण शोधतो आणि म्हणून आपण आनंदी असत नाही. आता आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम आपण सवयीचं करून घ्यायला पाहिजे आणि जे वाईट वाटणं, दुःख वाटणं हे दुर्मिळ करून घ्यायला पाहिजे असं लेखकाला इथं म्हणायचं आहे. आता हे सवयीचं करून घ्यायचं, आनंद वाटणं म्हणजे काय करायचं? म्हणजे अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री बिछाण्यावर झोपेपर्यंत दिवसभरात आपण काय करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टीचा आनंद आपल्याला कसा घेता येईल. एखादं दुःख जरी समोर आलं तरी त्याचं रूपांतर आपल्याला आनंदात कसं करता येईल याचा विचार आपण सतत करायला पाहिजे असं इथे लेखकाला म्हणायचं आहे. नंतरच्या पॅरेग्राफमध्ये ते काय म्हणतात? सौंदर्य हे जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. ही ओळ समजली का तुम्हाला? सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. तर सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं म्हणजे काय? आपण ही म्हण ऐकली असेल, जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणजे तुमची दृष्टी एखाद्या गोष्टीकडे बघण्याची कशी आहे त्याच्यावर तुम्हाला सृष्टीचं रूप दिसेल. एखाद्याला एखादं सुंदर कॅक्टस बघितलं असेल तुम्ही, नुसते काटे असतात त्याला,
ते कॅक्टस सुद्धा किती सुंदर आहे असं म्हणून एखादा आनंद घेईल. आणि एखाद्याला छान गुलाबाची फुलं फुललेली असेल बगीचामध्ये, तरी तो फुलाकडे नाही बघणार, बापरे याला किती काटे आहे हेच बघेल. बघा, हा जो मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा आहे की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. म्हणजे तुमची दृष्टी त्या एखाद्या विशिष्ट घटनेकडे, गोष्टीकडे, निसर्गाकडे बघण्याची कशी आहे याच्यावर तुमचा आनंद अवलंबून असतो. तसंच आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीमध्ये असतो. लहान मुलं बघा किती निरागस असतात, निष्कपट असतात अगदी. ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेतात. त्यांनी असा हात केला आणि एखादी चिमणी भरकून उडाली तरी त्यांना किती आनंद होतो. छान हसत हसत ते टाळ्या पिटतात. किती निरागस असतो त्यांचा आनंद. असा आनंद मोठे माणसं घेऊ शकत नाही आणि म्हणून ते दुःखी असतात. तर लहान मुलांसारखं निरागस आणि निष्कपट राहून छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद सुद्धा आपल्याला घेता यायला पाहिजे. हेच लेखकाला या ज्या छोटे छोटे आपण 2-3 मुद्दे आपण बघितले याच्यामधून सांगायचं असलेलं आपल्याला दिसतं. नंतर पुढे बघा, पुढे काय म्हणतात लेखक, आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. आपण मात्र तो मोठ्या गोष्टी शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात. तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अशी आपली अवस्था असते आणि तिथंच आपलं सगळं चुकतं. बघा किती महत्त्वपूर्ण मुद्दा लेखकाने या पॅरेग्राफमधून मांडलेला आहे. काय म्हणतात लेखक, की जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद घेतो आणि जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपण या आनंदाला पारखं होतो. म्हणजे तो आनंद आपल्याला घेता येत नाही. आनंदाची गंमत कशी असते, आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो आणि आपण मात्र तो मोठ्या मोठ्या गोष्टी शोधत असतो. आता आपलं संपूर्ण जीवन बघितलं तर अशा मोठ्या मोठ्या गोष्टी अशा किती घडतात आपल्या आयुष्यात, खूप कमी असतात. छोट्या छोट्या गोष्टी मात्र अगदी रोजच घडत असतात. मग आपण मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकीचं आयुष्य काय आपण असं ढकलत काढायचं. असं जर असेल तर आपल्याला आयुष्य ते नक्कीच जड वाटायला लागेल. म्हणूनच लेखक काय म्हणतात, आनंद हा कणाकणानं टिपायचा असतो, अगदी क्षणाक्षणानं घ्यायचा असतो आणि आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. या वाक्याचा अर्थ कळला तुम्हाला? टन म्हणजे एक वजनाचं परिमाण आहे ते, की आपल्याला कणाकणानं घ्यायचा आहे, क्षणाक्षणानं घ्यायचा आहे, प्रत्येक क्षणाला घ्यायचा आहे आणि आपल्याला तो टनाटनानं पाहिजे असतो. म्हणजे खूप मोठा पाहिजे. म्हणजे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी ही म्हण तुम्ही ऐकली असेल. म्हणजे जेवीन मला तर तूप वगैरे सगळं पाहिजे, वरण भात भाजी पोळी सगळं, नाही तर मग मी उपाशी राहील. असे बरेच लोक असतात की ज्यांना पाहिजे तर भरपूर मोठं, नाही तर मग मला काहीच नको. अशा वृत्ती ज्यांची असते ते कधीच जीवनाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही. माणसाने जे मिळेल, जशी परिस्थिती येईल तशा प्रकारे त्याने वागायला पाहिजे. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आनंद घ्यायला पाहिजे. तरच आपल्याला हे जीवन आनंदात जगता येईल असं लेखकाला याच्यामधून सांगायचं आहे. आता तुम्ही पान पलटवा, पुढलं पेज. पुढे लेखक काय म्हणतात बघा, त्यांनी आनंद कसा घ्यायचा, कुठून कुठून आपल्याला आनंद घेता येईल हे पुढे सांगितलेलं आहे. जसं निसर्गामुळे कसा आपल्याला आनंद मिळेल, संगीतामुळे कसा मिळेल, शिक्षणामुळे सुद्धा कसा मिळेल, तसंच वाचनामुळे कसा मिळेल, हे त्यांनी पुढील भागात सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपण बघू. लेखक काय म्हणतात, निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराने अशी चौघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडाचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं.
हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं तर वेळ लावायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. काय सांगितलेलं आहे लेखकाने या मुद्द्यामध्ये की निसर्गामध्ये आनंद अगदी भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराने, ह्या ओळी जर आपण बघितल्या की दो हातानेही आपण घेऊ शकत नाही एवढा अमाप असा आनंद या निसर्गामध्ये आहे. प्रत्येक निसर्गाच्या घटनेमध्ये आनंद आहे. हिवाळ्याच्या कोवळ्या उन्हाचा आनंद वेगळाच असतो. सकाळी अगदी सूर्योदय होतो, त्या सूर्योदयाचा आनंद, सूर्यास्त होताना तो आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलताना होणारा आनंद, तसंच चांदण्या रात्री जर एखाद्या वेळेस खूप छान पौर्णिमेचं चांदणं पडलेलं असेल आणि त्या रात्री जर तुम्ही सहज भटकायला गेला तर त्याचा होणारा आनंद. पण आपल्याला हे आनंद दिसतच नाही. मग एखाद्या वेळेस आपण मग तो आनंद घेण्यासाठी असे काही उत्सव जसा कोजागिरीसारखा, कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतो ना, छान टिपूर असं चांदणं पडलेलं असतं आणि त्या चांदण्या प्रकाशात आपण ते दूध आटवत असतो. खरं म्हटलं तर याचा उद्देश काय असतो? निसर्गाचा आनंद आपण घ्यायला पाहिजे हा सुद्धा त्यामागे एक उद्देश असतो. पण तो उद्देश आपण विसरतो. बरेच जण बघा काय करतात, इकडे छान मस्त चांदणं पडलेलं आहे आणि काही काही जण आपले ते डान्स करण्यामध्ये तर काही पत्ते खेळण्यामध्ये अगदी गुंग असतात. म्हणजे कृत्रिम आनंदाकडे आपलं लक्ष जास्त असतं, निसर्गातल्या या आनंदाला आपण मुकत असतं. साधा आपण प्रत्येक झाडाचे आकार बघा तुम्ही, प्रत्येक पानाचा आकार वेगळा, प्रत्येक फुलाचा आकार वेगळा, त्याचा रंग वेगळा, गंध वेगळा. किती आनंद असतो याच्यामध्ये. म्हणजे ही निसर्गाची किती मोठी किमया आहे. साधं कडुलिंबाचं पान तुम्ही बघितलं असेल तर बघा किती छान आणि सुंदर अशी कातरण केलेली असते. तुम्ही मुद्दाम कैचीने छान वेळ देऊन कापतो म्हणाल तरी तसं पान तुम्हाला कापता येणार नाही, एवढी सुंदर कातरण असते त्या कडुलिंबाच्या पानाची. प्रत्येक फुलं किती वेगळेपणा असतो त्याच्यामध्ये, प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा आणि या सगळ्याचा आनंद मात्र आपल्याला घेता येत नाही. ज्याला निसर्गाचा आनंद घेता येत नाही त्याने आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं असं लेखक म्हणतात. असं का म्हणावं लागलं लेखकाला? कारण ज्याला निसर्गातल्या सौंदर्याचा आनंद घेता येणार नाही तो आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगाचा आनंद काय घेणार आहे? ज्याला हा आनंदच कळत नाही त्याला हे बाकीचे आनंद काय कळेल? मग त्याने आनंद सोडूनच द्यायला पाहिजे, त्याला विसर्ग दिलेला बरा. जर खरा आनंद घ्यायचा असेल तर आधी आपल्याला निसर्गाची ही मैत्री करावी लागेल. निसर्गातल्या छोट्या छोट्या घटनांमधून आपल्याला कसा आनंद मिळेल याचा विचार आपण करायला पाहिजे असं लेखकाला याच्यामध्ये सांगायचं आहे. अगदी सरळ साधं सोपं आहे, याच्यामध्ये काही असं कठीण म्हणून नाही. अगदी रोजच्या घडणाऱ्या घटना यामध्ये लेखकाने वर्णन केलेले आपल्याला दिसतात. नंतरच्या मुद्द्यामध्ये लेखक काय म्हणतात बघा, संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसायचाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच. बघा किती सुंदर शब्दामध्ये लेखकाने पटवून दिलेला आहे. नंतर निसर्गाचा आनंद जसा आपण घ्यायला पाहिजे. नंतर लेखक काय म्हणतात, संगीताच्या
7 सुरांमध्ये 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपण जर बघितले, आपलं शास्त्रीय संगीत म्हणजे आनंदाची इस्टेट आहे. कुमार गंधर्व, भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमनकर, लता मंगेशकर, आशा मंगेशकर, हे सगळे यांचे जर आपण गीत ऐकले तर आपण अगदी स्वतःला विसरून जाण्या एवढं जे काही आपण म्हणू भान आहे त्याच्यामध्ये आहे, म्हणजे स्वतःला विसरून जायला होतं. तर या गीतांमध्ये एवढं मनाला भावेल, आपलं मन प्रसन्न होईल असे जे सूर आहेत, त्या सुरांमुळे आपण स्वतःचं दुःख क्षणात विसरतो. दुःख विसरण्याची ताकद या सुरांमध्ये आहे. मग ही कलाकार मंडळी जी आहे त्या कलेशी, त्यामधल्या एखाद्या कलेशी आपण दोस्ती करू शकतो. आता बरेच जण असं म्हणेल की आपल्याला थोडीच गाता येतं, पण आपल्याला कलावंत जरी होता आलं नाही तरी रसिक मात्र होता येतच ना. म्हणजे जसा गाणारा हवा तसं ते गाणं ऐकणारा सुद्धा हवा. नुसतं गाणं ऐकणं आणि एखाद्याचं रसिक आपण कोणाला म्हणतो, तर अगदी आत्म्यापासून आपल्याला त्याच्यामध्ये आनंद घेता यायला पाहिजे. तर म्हणू आपण रसिक. कलावंत जेवढा महत्त्वाचा तेवढा रसिकही महत्त्वाचा असतो. रसिक आहे म्हणून कलावंताच्या कलेला अर्थ आहे, आणि म्हणून रसिक होण्याचा आपला अधिकार कोणीही नाकारू शकत नाही. आपल्याला कुठलीही निर्मिती करायची, निर्मितीचा जो आनंद असतो त्याच्यासाठी प्रत्येकानं ताजमहाल बांधायला पाहिजे असं कुणी सांगितलं? आणि ते शक्यही नाही होणार कोणाला. दिवाळीतला किल्ला बांधण्यातही एक वेगळीच मजा असते. समुद्राच्या काठावर जी वाळू असते त्याची जी आपण सुंदर पाय घालून अशी जी एक खोपडी तयार करतो त्याच्यातही आनंद असतोच ना. दिवाळीला किल्ले तयार करतात छोटे मुलं, त्याच्यातही आनंद असतो. त्याच्यासाठी कोणी सांगितलं शहाजहानसारखा प्रत्येकाने ताजमहाल बांधायला हवा तरच आपल्याला तो आनंद घेता येईल? म्हणजे लेखकाला म्हणायचं काय, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. जरी आपल्याला गाता येत नाही पण गाणं ऐकता येतं ना. देवानं छान सुंदर असं कान दिलेलं आहे आपल्याला, मन दिलेलं आहे आपल्याला छान असं, तर आपण त्याच्या आधारे आपण स्वतःला आनंदी करू शकतो. ताजमहालाची निर्मिती आपण करू शकत नाही, पण तो बांधलेला ताजमहाल तुम्ही जर आग्र्याला गेला असेल तर त्या ताजमहालाचं सौंदर्य विविध दृष्टीतून तुम्ही न्याहाळू शकता. प्रत्येक, जसं उन्हामध्ये ताजमहाल कसा दिसतो, पौर्णिमेच्या रात्री तो कसा दिसतो, हे जर तुम्ही बघितलं तर त्या ताजमहालाचं सौंदर्य डोळ्यात टिपून घ्यावं असं वाटतं. तो जो आनंद होतो आपल्याला त्यावेळेस, त्याची तुलना कोणत्याही आनंदाशी होत नाही. म्हणून आपल्याजवळ ते नाही, आपण ते केलं नाही, याच्यात दुःख मानण्यापेक्षा आपणाला त्याच्यामधून कसा आनंद घेता येईल याचा विचार आपण सतत करायला पाहिजे, असं लेखकाला या ओळींमधून सांगायचं आहे. तुम्हाला कळलं असेल. पुढे बघू आपण नंतर कुठल्या आनंदाबद्दल म्हणतात ते. आता आपण निसर्गाचा आनंद बघितला, संगीताच्या 7 सुरांमध्ये कसा आनंद घ्यायचा ते बघितला. नंतर लेखक काय म्हणतात, शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा आनंद आहे. शिकलेला शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात, हे मला न उमगलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगडगोळ्या करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं कसलं कसलं वेळ घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणं सुरत लावून जमत नाही. शहाणं सुरत जर राहायचं असेल तर वाचनाचा आनंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकातला परमेश्वरच म्हणायला हवं.
अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. बघा काय म्हणतात लेखक, नंतरचा आनंद कोणता सांगितला त्यांनी, शिकल्यातला आनंद. म्हणजे आपण केव्हाही जेव्हा काही शिकत असतो तेव्हा तो आनंद आपल्याला आयुष्यभर पुरून एवढा उरेल एवढा असतो. म्हणजे शिकण्यातला आनंद अतिशय महत्त्वाचा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतो. आता तुम्ही शिकत आहात, आनंद कसा घ्यायचा हे जर तुम्ही आनंद घेऊन शिकत असाल तर तुम्हाला नक्कीच आनंद होत असेल. आणि तुम्ही काहीतरी आपल्याला 12वीच्या अभ्यासाला एका पाठाचा अभ्यास करायचा आहे, एवढाच दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही याचा अभ्यास कराल तर तुम्हाला जो आनंद मिळायचा तो मिळणार नाही. तुम्ही कोणता उद्देश ठेवायला पाहिजे की आपल्याला आनंद कसा घेता येईल, या पाठामधचा आनंद कसा घेता येईल. जसं शिकण्यात आनंद आहे तसं शिकवण्यातही आहे. आता मी तुम्हाला शिकवत आहे, फक्त मला तुम्हाला शिकवायचं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी तुम्हाला शिकवते एवढाच यामागचा उद्देश नाही. शिकवताना मला सुद्धा आनंद होत आहे की किती सुंदर शब्दामध्ये लेखकाने आनंदाच्या परिभाषा इथे मांडलेल्या आहेत, ज्या आपल्या डोक्यातही येत नव्हत्या. एवढ्या सुंदर भाषेत त्यांनी आनंदाचं विवेचन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला शिकवण्यात अतिशय आनंद होत आहे. पॅरेग्राफमध्ये लेखकाने मग काय सांगितलेलं आहे की जो शिकण्यातला आनंद आहे तो आयुष्यभर न संपणारा आनंद आहे. पण आपण एखादी गोष्ट मनापासून ती करायला पाहिजे. आपण एखादी जर भाषा, एखादा खेळ, एखादी कला जर मनापासून शिकलो तर आपल्याला त्यामध्ये नक्कीच आनंद मिळेल. खेळाचा आणि छंदाचा उद्देश हा केवळ आनंद असतो. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, एवढं हे साधं गणित लेखकाने याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं. प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. कोणाला ते दगडं वेगवेगळे गोळा करण्याचा छंद असतो, कोणाला वेगवेगळे पक्ष्यांचं निरीक्षण करण्याचा, कुणाला साधे ते पोस्टाची वेगवेगळी तिकीटं जमा करण्याचा. याच्यामध्ये सुद्धा त्यांना भरपूर असा आनंद मिळत असतो. त्या आनंदासाठी ते वेडे होत असतात. आणि आनंद हवा असेल तर थोडंसं वेडं व्हावंच लागतं असं लेखक म्हणतात. शहाणं सुरतं राहून जमत नाही. कारण शहाणं सुरतं जर आपण राहिलो तर आपल्याला आनंदाचा जो उपभोग आहे तो घेता येणार नाही. समजा आपल्याला पावसात भिजायचं असेल आणि आपण जर शहाण्यासारखं म्हणू की नाही मला लोक काय म्हणतील, लोक मला वेड्यात काढतील, असं जर आपण म्हणू तर आपल्याला त्या पावसाच्या भिजण्याचा आनंद घेता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला असं ठरवावर लोकांनी काही म्हणू, मला पावसात भिजायचं आहे ना, मला पावसात भिजण्यात आनंद वाटत आहे ना, तर मी भिजणारच आणि तो आनंद मी घेणार. म्हणूनच आनंद मिळवण्यासाठी कधी कधी वेडंसुद्धा व्हावं लागतं असं लेखक म्हणतात. नंतर त्यांनी सांगितलं की ज्याला शहाणं सुरतच राहायचं असेल, ह्या निसर्गातल्या अशा गोष्टींचा आनंद नसेल घेता येत, त्याच्यासाठी अजून एक आनंदाचा उल्लेख लेखकाने येथे केला. तो कुठला? वाचनाचा आनंद. वाचनाचा आनंद हा सुद्धा कधी न संपणारा असतो. पुस्तकांची सोबत म्हणजे आपल्या अक्षर आनंदाची सोबत असते. आपल्याला ही सोबत आपल्याला कधीही दगा देत नाही. पुस्तकं आयुष्यभर आपल्या सोबत असतात आणि याच्यासाठी खूप पैसेही मोजावे लागत नाही. अगदी आपण जर दुःखात असलो, उदास असलो आणि एखादं सुंदर असं पुस्तक आपण वाचायला घेतलं तर आपलं दुःख आपण विसरून जातो. आणि या दृष्टीनं म्हणूनच आपण कधी कधी दुःखात असतो तेव्हा परमेश्वराचा धावा करतो. यावेळी जर आपण एखादं सुंदर आवडीचं पुस्तक वाचलं तर प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचा आनंद आपल्याला होतो. आणि त्या दृष्टीनं पुस्तकांना परमेश्वर म्हणायला हवं असं लेखक म्हणतात. अशा वेळी आपल्याला मित्र हवे असतात, पण ते आपल्याला नेहमीच आपल्या वेळेवर उपलब्ध होतील असं नाही. आणि म्हणून पुस्तक म्हणजे आपल्यासाठी कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. केव्हाही आपण पुस्तकांच्या सहवासात राहू शकतो आणि वाचनाचा आनंद घेऊन आपण आनंदी होऊ शकतो असं लेखक म्हणतात. म्हणजेच लेखकाने आता याच्यामधून आपल्याला बघितलं, आपण निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांची जर संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकत नाही.
किंवा तो कधीही एकटा असत नाही, कारण हे मित्र त्याच्या सोबत असतात. आणि हे मित्र जर सोबत असेल तर त्याला आपण एकटंही म्हणू शकत नाही. लेखकाने ते याही पुढे जाऊन काय म्हटलेलं आहे, एकटं असण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे बघा, थोडं ऐकायला आपल्याला विचित्र वाटेल, एकटं असण्यात कसला आहे आनंद असं वाटेल, परंतु बऱ्याच वेळास आपल्याला एकटं राहावं असं वाटतं. एकटं असेल तेव्हा आपण स्वतःच्या अंतरंगात डोकावू शकतो, स्वतःला ओळखू शकतो, आपण स्वतःशी संवाद साधू शकतो. एकटे असताना आपण विचार करू शकतो. एकटं असतानाच आपल्याला वेगवेगळ्या कल्पना सुचू शकतात. मोठमोठे लेखक, कलावंत, जे सायंटिस्ट होऊन गेले, आपल्याला लक्षात येईल की एकटे असतानाच त्यांना विज्ञानाचे मोठमोठे शोध लागलेले आहेत. कारण आपल्याला कल्पना सुचतात एकट्यामध्ये. निर्मिती, शोध आणि साक्षात्कार, निर्मिती, शोध आणि साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो तो जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो आणि दुःख त्याच्या वाट्याला कधीही जात नाही. अतिशय अर्थपूर्ण असे शब्द आहेत. एकटेपणातही जो आनंदी राहू शकतो, एकटेपणातही जो आनंद घेऊ शकतो, तो कधीच दुःखी राहू शकत नाही. हे महत्त्वाचं तत्व लेखकाला या पॅरेग्राफमधून सांगायचं आहे. आज आपण लेखकाने आनंद कुठे आणि कसा घ्यायचा हे महत्त्वाचे जे काही मुद्दे सांगितले आहेत ते बघितले. जसं निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा, संगीताच्या 7 सुरांमध्ये कसा 7 जन्म पुरेल एवढा आनंद आहे. त्यानंतर शिकण्यातही कसा आनंद असतो, एखादी कला असो, एखादी खेळ, एखादी भाषा, तो कसा घ्यायचा. आनंद घेण्यासाठी कधी कधी वेडं कसं व्हावं लागतं, किंवा नंतर वाचनाचा आनंद हा सुद्धा किती मोठा असतो. पुस्तकं कसे आपले चांगले मित्र होऊ शकतात. ह्या सगळ्या मुद्द्यांमधून लेखकाने आनंदाची एक उत्तम आणि सुंदर अशी परिभाषा सांगितलेली आपल्याला दिसते. आता जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढे बघू. नंतरच्या लेक्चरला आपण या पाठाचं विवेचन बघू. अजून आनंदाबद्दल लेखकाने काय सांगितलेलं आहे ते बघू आणि नंतर आपण हा आपला पाठ नंतरच्या लेक्चरला पूर्ण होईल.